लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 106वी जयंती खोपोलीत उत्साहात साजरी। रुग्णालयात रुग्णांना फळांचे वाटप। खोपोलीत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 106वी जयंती खोपोलीत विविध सामाजिक उपक्रमांनी आणि मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। वसरंग गावातील सभागृहात मुख्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या निमित्ताने खोपोली नगरपरिषदेच्या रुग्णालयात रुग्णांना फळ वाटप करून सामाजिक बांधिलकी जपण्यात आली। वसरंग येथील सभागृहात आयोजित कार्यक्रमात ज्येष्ठ नगरसेवक मोहन अवसरमल, नगरसेवक अमित फाळे, ज्येष्ठ नेते शंकर कुंडले, ॲड. कृष्णा मोहिते आणि ॲड. प्रल्हाद भट्टेवार यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवन प्रवासावर आणि त्यांच्या साहित्यावर आपले विचार व्यक्त केले। याप्रसंगी उद्योजक तुषार कांबळे तसेच स्वराज्य पोलीस मित्र आणि पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकारी संघटना यांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व मातंग समाज मोठ्या संख्येने उपस्थित होते। यानंतर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। जयंतीचे औचित्य साधून अण्णाभाऊ साठे सेवा मंचचे संस्थापक अध्यक्ष शंकर कुंडले आणि कार्याध्यक्ष विजय कुंडले यांच्या नेतृत्वाखाली नगरपरिषदेच्या रुग्णालयातील रुग्णांना फळांचे वाटप करण्यात आले। या फळ वाटप कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष तथा नगरसेवक सुनील पाटील, नगरसेवक हरीश काळे, माजी उपनगराध्यक्ष राजू गायकवाड, उद्योजक प्रसाद वाडकर आणि सामाजिक कार्यकर्ते संजय ओवाळ उपस्थित होते। या संपूर्ण सोहळ्याला उद्योजक तथा युवा नेते तुषार कांबळे, सतीश महापुरे, दिनकर मोहिते, दिलीप मोहिते, राजू आयवले, तुकाराम जामगीर, सूर्यकांत सूर्यवंशी, स्वप्नील कुंडले, मारुती जाधव, संतोष घुटमुकले, मनोज जाधव, आकाश घोवळे, श्याम मोगे, अक्षय पोटफोडे, निहाल गायकवाड, जुबेर पठाण, नयन गायकवाड, सतीश लोकरे, गणेश पात्रे, चंद्रकांत जाधव, संभाजी सूर्यवंशी, मुकेश शिंदे, योगेश कुंडले यांच्यासह खोपोलीतील विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। घेण्यात आलेल्या फळवाटप कार्यक्रमाप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष तथा नगरसेवक सुनील पाटील यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर आपले विचार व्यक्त करत खोपोलीत अण्णाभाऊ साठे यांचे स्मारक बनविण्याचे आश्वासन दिले। सर्वप्रथम साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 106व्या जयंती निमित्ताने विशेषतः सर्व नागरिकांना खूप साऱ्या शुभेच्छा देतो। आणि आपण बोलल्याप्रमाणे ही जयंती गेल्या अनेक वर्ष किंवा पुण्यतिथी असेल ती साजरी करण्याचं काम आमचे खोपोली शहरातील मातंग समाजाचे नेते आणि खऱ्या अर्थाने अण्णाभाऊ साठे सेवा संघाचे खऱ्या अर्थाने जे काही सर्व आहेत ते शंकरराव कुंडले आणि बाकी त्यांची सर्व टीम असेल, म्हणजे विजय कुंडले असतील किंवा विजय भट्टेवार असतील किंवा आमचं तुषार कांबळे असतील, ही सारे मंडळी यंग ब्रिगेड सगळं आमच्या या ठिकाणी काम करणारे सर्व तरुण मंडळी असतील, यांच्यामध्ये गेल्या अनेक वर्ष ही जयंती साजरी होत असते। अतिशय छोटेखानी कार्यक्रम करत या ठिकाणी ही जयंती यावेळी साजरी झालेली आहे। हॉस्पिटलला दरवर्षी ते फल वाटप करत असतात आणि म्हणून आता आपण पाहिलं असेल सर्वांच्या उपस्थितीमध्ये आपण रुग्णांना फल वाटप या ठिकाणी केलेलं आहे। पुन्हा एकदा या अण्णाभाऊ साठे यांच्या लोकशाहीर हे साहित्यरत्न हे मिळवताना त्यांनी आपण पाहिलं असेल, म्हणजे देश असेल देशाच्या बाहेर असेल जाऊन माणसांनी शायरीच्या माध्यमातून अनेक म्हणजे घटकांना न्याय देण्याचं काम केलेलं आहे। आणि म्हणून अशा ह्या महापुरुषाची जयंती या ठिकाणी साजरी करत असताना साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त जी सारी ही मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे त्यांना देखील मी मनापासून शुभेच्छा देतो। आणि असंच अधिकचं चांगलं काम या कुंडले फॅमिलीकडनं होत राहावं हेच त्यांच्याकडनं अपेक्षा। अनेक वर्षापासून ती त्यांची मागणी, मला असं वाटते सन्माननीय तत्कालीन मुख्यमंत्री आत्ताचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब जेव्हा खोपोलीमध्ये एका कार्यक्रमामध्ये आले होते आणि त्या टायमाला देखील त्यांची ती मागणी होती आणि आता देखील त्यांनी अनेक वर्ष ती मागणी लावून धरलेली आणि नक्की आणि अशा महापुरुषांची म्हणजे आपण अनेक दुसरे महापुरुष आहेत त्यांच्या बाबतीत देखील ती मागणी केलेली आहे, परंतु लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं स्मारक व्हायला पाहिजे आम्हा सर्वांची देखील इच्छा आहे आणि त्याच्या प्रयत्नाला नक्की यश येईल। लवकरात लवकर ती मागणीची पूर्ण करण्यासाठी आम्ही सर्व कटिबद्ध राहू।